आम आदमी पार्टीच्या माझ्या लढाऊ मित्रांनो, आम आदमी पार्टी स्थापन झाल्यापासूनच पार्टीच्या वाटचालीमध्ये महाराष्ट्र आम आदमी पार्टीचं योगदान अतिशय भरीव असं राहिलेलं आहे। ऑक्टोबर 2013 मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांच्या मध्ये जे यश पार्टीला मिळालं ते महाराष्ट्र आम आदमी पार्टीशिवाय शक्य नव्हतं, अशी एक पावती आपल्याला पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनीच स्वतः दिलेली। लोकसभा निवडणुकीमध्ये 48 मतदारसंघामध्ये उमेदवार देणं असेल किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण देशभरामध्ये 3 नंबरवरती पार्टीला मतं मिळणं असतील, हे सर्व आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी गेले 2 वर्ष मैदानामध्ये उतरून जनतेबरोबर जो संघर्ष केलेला आहे त्यामुळे आपल्याला मिळालेला आहे। मित्रो, मिशन विस्तार अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन महाराष्ट्राची नवी कार्यकारिणी कार्यरत झालेली आहे। या कार्यकारिणीमध्ये गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा समाज गटांच्या बरोबर संघर्ष करणारे सहकारी जसे आहेत, तसे जनलोकपाल आंदोलनाच्या निमित्तानं हा देश बदलू मागणारे, इथली व्यवस्था बदलू मागणारे अनेक तरुण सहकारी आहेत। आणि या दोन्ही प्रकारच्या कार्यकर्त्यांच्या योगदानामधून महाराष्ट्र आम आदमी पार्टी इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेसोबत त्या जनतेच्या हिताचा एक मोठा संघर्ष उभा करण्याच्या तयारीत आहे। मित्रो, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि ज्या पद्धतीचा एक राजकीय भ्रष्टाचार राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल, यांनी जो खेळ उभा केलेला आहे गेल्या 2 महिन्यापासून, त्यातून फार वेगानं महाराष्ट्रातील जनतेचा भ्रमनिरास सुरू झाला। जनता मोठ्या अपेक्षेनं निवडणुकीच्या खेळामध्ये सामील होते आणि तितक्याच अपेक्षेनं मतदान करते। ज्या अपेक्षेनं भारतीय जनता पक्षाला लोकांनी सत्तेमध्ये आणलं, दिल्लीमध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असेल, तितक्याच वेगानं जनतेचा भ्रमनिरास सुरू झाला। एका बाजूला सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी जनतेचा भ्रमनिरास सुरू केला आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या पुन्हा एकदा सुरू झाल्या। सोयाबीन उत्पादक असेल, कापूस उत्पादक असेल किंवा ऊस उत्पादक असेल, सर्व प्रकारचा शेतकरी अडचणीत आहे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार मात्र केंद्र सरकारकडून येणाऱ्या अनुदानाची वाट बघत आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्राकडे हात दाखवणं हे देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य हे जितकं निंदनीय आहे, तितकंच आधीच्या ज्या भ्रष्टाचारी सरकारच्या पुढाऱ्यांना तुरुंगात टाकू असं म्हणत जनहित संघटित करून हे सत्तेवरती आले, त्यांच्याच मदतीनं विधानसभेमध्ये आवाजी मतदानासारख्या अत्यंत बेकायदेशीर प्रकारानं आपलं बहुमत सिद्ध करण्याचा प्रकारही तेवढाच निंदनीय आहे। आणि म्हणून या बदलत्या परिस्थितीमध्ये शेतकरी असेल, कष्टकरी कामगार असेल किंवा मध्यम वर्ग असेल, या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम आदमी पार्टीलाच मैदानामध्ये उतरावं लागणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी हे करून दाखवणार। आम आदमी पार्टी महाराष्ट्रानं असं ठरवलंय की आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते मराठवाडा आणि विदर्भामधल्या सर्व दुष्काळग्रस्त भागात जातील, जो शेतकरी अडचणीत आहे, जो आत्महत्या करतोय, त्या गावामध्ये जाऊन संवाद साधतील, प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी बोलून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतील आणि मग त्या अनुभवाच्या आधारे या शेतकऱ्यांच्या समस्या ते या विषयावरती टांगल्याशिवाय राहणार नाही। तशा पद्धतीच्या संवाद यात्रा पुढच्या 8 दिवसांमध्ये आम आदमी पार्टी महाराष्ट्रामध्ये आयोजित करते। महाराष्ट्रामध्ये गेले काही दिवस सातत्यानं दलित अत्याचाराच्या घटना घडत आहेत आणि या सरकारचा त्या संदर्भातला प्रतिसाद हा अत्यंत निराशाजनक आहे। आधीच्या सरकार इतकाच असंवेदनशील आहे आणि म्हणून आम आदमी पार्टी ही मागणी करते की दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत जी दक्षता समित्यांची तरतूद राज्य पातळीवर आणि जिल्हा पातळीवरती आहे, त्या दक्षता समित्या स्थापन व्हाव्यात आणि गाव पातळीवरती त्या दक्षता समित्यांच्या मार्फत एक संरक्षणाची रचना उभी राहावी। सर्व पातळीवरच्या नागरिकांच्या समस्या, या राज्यातला मध्यम वर्ग सुद्धा काही स्वप्न बघतोय आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो राज्यकर्त्या वर्गाकडून काही अपेक्षा करतोय। या अपेक्षा घेऊन तो जेव्हा शासकीय कार्यालयात जातो, तेव्हा शासकीय कार्यालयामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचा पगार या आम आदमीच्याच खिशातून भरलेल्या टॅक्स मधून दिला जातो, तो सरकारी कर्मचारी या आम आदमीला जो प्रतिसाद देतोय, तो प्रतिसाद
अत्यंत बेनवर्तखोरपणाचा आहे, अतिशय असंवेदनशीलतेचा आहे. आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीसांचं सरकार जो सेवा हमीचा कायदा आणण्याची घोषणा करत आहे, तो अधिक चांगला कायदा जर देवेंद्र फडणवीस आणू शकले तर त्यांनी जरूर आणावा. पण माझं देवेंद्र फडणवीसांना असं आव्हान आहे की या राज्यामध्ये एक दफ्तर दिरंगाई नावाचा कायदा आहे. प्रत्येक सरकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांच्या वरती या कायद्यानं काही बंधनं टाकली आहेत. नागरिक जेव्हा सरकारी कार्यालयात जातील तेव्हा त्यांची कामं किती पैसे देऊन आणि किती वेळात व्हावीत याचं काही ठरलेल्या गोष्टी आहेत. आधी त्याची अंमलबजावणी तर करा. हा मध्यम वर्ग बाकी काही मागत नाही तुमच्याकडून, त्याला एक स्वच्छ आणि उत्तरदायी असं प्रशासन हवंय. आम आदमी पार्टी अँटी करप्शन हेल्पलाईनच्या माध्यमातून जो आम्ही मुंबईमध्ये अत्यंत यशस्वी केलेला उपक्रम आहे, त्या उपक्रमाच्या माध्यमातून तो उपक्रम महाराष्ट्रभर घेऊन जाऊन हे मध्यम वर्ग आणि सर्वसामान्य जो शेतकरी कष्टकरी आहे या सर्वांच्या अपेक्षांना पूर्ण होण्याच्यासाठी मैदानात उतरणार आहे. माझ्या मित्रांनो, एक मोठी राजकीय पोकळी महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जनतेने निश्चितपणे आपल्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला होता. आपला पक्ष नवा आहे आणि कोणताही नवा पक्ष जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा जनता त्याला जोखत असते. देशभर जी आपल्याला 1 कोटी मतं मिळाली, या भारतामध्ये असं फार अपवादात्मक उदाहरणं आहेत की एक पक्ष उभा राहतो आणि 2 वर्षाच्या आत त्याला संपूर्ण देशभर 1 कोटी मतं मिळतात. जनता अजूनही आपल्याला जोखते. त्या जी राजकीय पोकळी जनहिताच्या संदर्भात उभी राहते, ही राजकीय पोकळी भरून राहण्यासाठी महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या काळात आम आदमी पार्टी हाच एकमेव पर्याय असेल. अशा पद्धतीनं आपण मैदानात उतरूया. संपूर्ण राज्य कार्यकारिणी, मी आधी म्हटलं तसं, जी अत्यंत अनुभवी कार्यकर्त्यांची आहे, जनलोकपाल आंदोलनात लढलेले कार्यकर्ते राज्य कार्यकारिणीत आहेत आणि त्याचबरोबर शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्यासाठी लढलेले कार्यकर्ते ही राज्य कार्यकारिणीत आहेत. ही संपूर्ण राज्य कार्यकारिणी तुमच्या पाठीशी आहे. आपण ही पोकळी भरून काढण्यासाठी कामाला लागूया. उद्यापासून कामाला लागूया. जय हिंद.